नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघतोय निफ्टीचा चार्ट उद्यासाठी 21 जानेवारी 2025 साठी. ठीक आहे. तर आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स मार्क करून ठेवलेत. हा रेझिस्टन्स आहे, हा सपोर्ट आहे. ठीक आहे. रेझिस्टन्स आपण रेड लाईनमध्ये आपण मार्क करू. ठीक आहे. तर आता उद्यासाठी प्लॅन काय आहे? तर उद्या समजा डे हाय ब्रेक झाला तर बुलिश आहे. पण जर समजा इकडे वरती ब्रेक झाला आणि सस्टेन जर नाही झाला, जर ह्या लाईनच्या पुन्हा जर खाली आला, तर टार्गेट आपलं हे असेल, डे लोपर्यंतचं टार्गेट असेल. ठीक आहे. जोपर्यंत ह्या लाईनच्या वरती आहे तोपर्यंत बुलिश आहे. म्हणजे अबोव्ह ह्याच्यावरती ब्रेकआउट आहे. पण जसा की हा लाईन ब्रेकडाउन करतोय, तसं आपल्याला सेल साइडला एक ट्रेड मिळेल. मग तो किती फक्त राईड करत राहायचा तो. मग तो जिथून रिव्हर्स मारेल तो, तिथून रिव्हर्स घ्यायचा. म्हणजे टार्गेट आपलं हे आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती ब्रेकआउट आहे. ब्रेकडाउन नंतर पण सेम सिच्युएशन आहे. समजा फॉर एक्झाम्पल गॅप डाउन ओपन झालं आणि ही लाईन ब्रेक केली. ओके, ठीक आहे. आणि हे कंटिन्यू चालू झालं तर ट्रेडमध्ये राहायचं आहे बेरिशला. पण जर समजा म्हणजे ब्रेकडाउन फेल केलं आणि पुन्हा रिटेस्ट कंटिन्यूएशन झालं. फॉर एक्झाम्पल इथं ब्रेकडाउन केलं आणि पुन्हा हे कंटिन्यू झालं, तर मग आपलं टार्गेट हे असणार आहे. ठीक आहे. उद्यासाठी असा हा प्लॅन आहे आपला. इन बिटवीन थोडंसं व्होलॅटाईल मार्केट असेल. कारण आज हा ब्रेकआउट जो झाला की नाही, तर हा ब्रेकआउटचं टार्गेट आपल्याला हे एवढं मिळालं होतं वरती. म्हणजे साधारण एवढे हे टार्गेट पेंडिंग राहिलं. उद्या कदाचित गॅप अप होण्याचे चान्सेस आहेत. पण ही लास्टची कॅन्डल बघता शुअरिटी कमी आहे. सो ओव्हरऑल 11 वाजल्यापासून ह्याच्यापर्यंत म्हणजे 2:15 पर्यंत मूव्हमेंट मिळालं नाही. सो उद्या मॉर्निंगला मूव्हमेंट चांगली असेल मार्केटमध्ये. ठीक आहे. तर ओव्हरऑल एक स्मॉल सपोर्ट म्हणून हा पकडू शकतो आपण. ठीक आहे. आणि म्हणजे ओव्हरऑल प्लॅन आपला सिंपल आहे. ब्रेकआउट कंटिन्यू, ब्रेकआउट फेल, त्यानंतर डे लो टार्गेट, ब्रेकडाउन कंटिन्यू, अदरवाईज ब्रेकडाउन फेल, डे हाय टार्गेट. ठीक आहे. तर असा हा प्लॅन आहे उद्या निफ्टीसाठी. ट्रेड काळजीपूर्वक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू.